नमस्कार मित्रांनो, आपण एक वेगळं उदाहरण आज पाहूया. खालील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? याच्याकरता हा प्रश्न कसा सोडवायचा त्याची जी युक्ती आहे ती आमची विद्यार्थिनी आराध्या तुम्हाला सांगेल. या आराध्या इकडे. खालील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जवळ जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? त्याच्यासाठी आपल्याकडे दोन ट्रिक आहे. एक सोपी ट्रिक आहे, हे आपण मोजायचे 1 2 3 4 5 आणि 6 ते इथं मांडायचे आणि त्याच्या आधीची संख्या त्याला गुणिले करायची 5 आणि त्याला भागिले 2. बे के बे आणि बेत्रिक 6 आणि 3 5 15 असं आपलं 15 उत्तर येते. आणि ज्या मुलांना येत नाही त्यांच्यासाठी सोपी ट्रिक आहे. जर आपण ई पासून चालू केलं तर इथे एकदा जोडलं, दोनदा, तीनदा, इथं चारदा जोडलं आणि इथं ह्याला 5 वेळा. परत मग एफ ला इथं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. मग याला एकदा झालेलं आहे म्हणलं इथं 4, इथं 1 2 आणि इथं 3. याला ह्याला नाही झाले म्हणल्यावर 3, इथं 1 आणि 2 आणि इथं याला एकदा जोडले म्हणल्यावर 1 आणि याची पण बेरीज 5 आणि 4 9 आणि 9 आणि 9 10 11 12 13 14 आणि याची पण बेरीज 15 येते. व्हेरी गुड. आणि पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आणि हेच गणिताचा हा जो फॉर्म्युला आहे तोच आपण हस्तांदोलन करताना ज्यावेळेस हँडशेकचं गणित असेल, हस्तांदोलन, त्यावेळेस सुद्धा समजा एक उदाहरण आहे की 11 खेळाडू आहेत, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलने झाली असं जर गणित असेल तर ते कसं काढणार? 11 खेळाडू होते, त्याच्यापेक्षा एक संख्या कमी करायची, भागिले 2 करायचं. त्याचं उत्तर येतं 11 पंच 55. 55 हस्तांदोलन होतील. कळालं तुम्हाला सूत्र कशा पद्धतीने वापरायचं हे? ओके, थँक्यू.